त्रिवेणी नगर टॉवर लाईन ताम्हाणे वस्ती या ठिकाणी मी आहे। दोन्ही बाजूला तुम्हाला आवाढव्य बिल्डिंग दिसतील, परंतु बिल्डिंगच्या मधून ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी ते पाणी कुठून जाईल याची काही बिल्डरकडे प्लॅन नाही। आर्किटेक्चर शिवाय बांधलेल्या बिल्डिंग दिसत आहेत, कुठलंही नियोजन दिसत नाही। खाली पाऊस पडला की घरांमध्ये लोकांच्या पाणी जातंय आणि विशेष म्हणजे या इमारतींना बिल्डरने अजूनही लाईट दिलेली नाही। बिचारे हे शेजारी पाजारी लोकांकडून लाईट उसनी घेतात, तिकडे लोड आला की ते वायर कापतात आणि हे बिचारे तीन चार दिवस अंधारामध्ये राहतात। याचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा महिलांना होतो, कारण घरामध्ये सगळं बघायचं असतं त्यांना। तुमच्याकडे किती दिवस लाईट नसते आणि काय काय प्रॉब्लेम आहे? आमच्याकडे सारखीच लाईट जाते। वर्षातले किती दिवस असते? 365 पैकी महिन्यातून 2-3 वेळा तरी लाईट जाते। 2-3 दिवस 2-3 दिवस हा। पावसाळ्यात जास्त होते का? आमच्याकडे लाईटच नाही, आम्ही दुसऱ्यांकडून लाईट घेतलेली आहे। तुमच्याकडे अजून स्वतःचं मीटरच नाहीये? मीटर आहे पण लाईट नाही। मीटर आहे पण लाईट नाहीये। गटर आहे मीटर नाहीये, हा वॉटर आहे मीटर नाहीये, हा नाही पाण्याची पाईपलाईन आहे। मग मगाशी मी तिथं होतो, पाण्याची पाईपलाईन आहे, त्यात गटाराचं पाणी येतंय आणि जे गटाराची लाईन आहे ना त्यात सगळं पावसाचं पाणी येतंय आणि जो रस्ता आहे ना तो सगळा रस्ता पाणीमय होतोय, म्हणजे रस्त्याला ओढ्याचं स्वरूप येतंय। अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये ताम्हाणे वस्तीतील लोक इथं जगतायत आणि विशेष म्हणजे एकदा फ्लॅट नावा करून दिला की बिल्डर कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत। आणि नागरिकांना पण मला हे सांगायचं की तुम्ही कोणत्याही बिल्डरकडून कागद खरेदी करून घ्यायच्या अगोदर, फ्लॅट नावा करून घ्यायच्या अगोदर तुमची ड्रेनेजची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था हे सगळं पाहिलं पाहिजे। कारण एकदा तुम्ही राहायला आल्यानंतर बिल्डर कुठलंही काम करणार नाही। ही सगळी जबाबदारी कोणावर येईल? ही तुमच्यावरती येईल। मग हा खर्च कोणावरती येईल? तुमच्यावरती येईल, बरोबर। आता तुम्ही MSCB पण पत्र दिलेत, होते का काय कारवाई? बरोबर। नगरसेवक निवडून आणून सुद्धा ते इकडे हस्तक्षेप करत नाही, बघत नाही, लक्ष देत नाही। एवढं 3 दिवस प्रचंड पाणी भरलं होतं, गुडघ्यापर्यंत पाणी होतं। कुठलाही नगरसेवक येऊन ह्यात म्हणजे दखल घेतली नाही की लोक कसे राहतात ते। इथं लाईट नाहीये, पाणी नाहीये, 3ऱ्या मजल्या 4थ्या मजल्यावर राहणारे लोक अक्षरशः पाणी कुठून आणायचं? आताही आम्ही एक कंडिशन अशी आहे की विकत घेऊन पाणी पितोय आणि पाणी इथे वेळेवर नसतो, लाईट नाहीये, 3-3 दिवस लाईट नसते, प्रचंड पाणी भरलेलं असतं। किती दिवस पाणी विकत आणणार? हे प्रश्नच आहे ना, किती दिवस? कारण आम्ही महानगरपालिकेत राहतो, आम्ही ग्रामीण भागात राहत नाही, तर आम्हाला ह्या सुविधा भेटायला पाहिजे। आम्ही टॅक्स भरतो। आणि विशेष म्हणजे मी जिथं उभा आहे तिथून एक 50 मीटरवरती 42 मीटरचा डीपी रोड आहे। 42 मीटर म्हणजे 4-12 जवळपास 125 फुटी रोड आहे। त्या 125 फुटी रोडवरती यांचं म्हणजे पिढ्यानपिढ्याचं अडचणी येतं, लाईट, पाणी, रस्ता सगळंच प्रॉब्लेम आहेत। आणि विशेष म्हणजे मगाशी मी इथं आल्यानंतर काही लोक बोलायला तयार होते, नंतर लोक बोलायला घाबरायला लागले, बिल्डरांचे दनादन त्यांना फोन यायला लागले। मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर तुम्हाला लढायला शिकलं पाहिजे। आणि जे कोणी बिल्डर आहेत त्यांना आम्ही पालिकेत बोलवून घेऊ आणि त्यांना विचारू की तुम्ही जर घरं देताय तर त्या नागरिकांना सुविधा देणं हे तुमचं काम आहे। फ्लॅट बनवून विकणं हा तुमचा धंदा आहे, पण हा आहे ना PCMCचा आहे काय? आहे ना, टॅक्स घेणार ना पालिका, बरोबर आहे। हा, पालिका टॅक्स घेते, घरावरती नंबरिंग वगैरे दिलेलं आहे, परंतु लोकांना सुविधा मिळत नसतील, ही बिल्डरांची पण जबाबदारी आहे। नागरिकांनी सुद्धा पाहून मला सांगा, रुपीनगर, तळवडे या परिसरामध्ये इमारतींना परवानगी असतात का? मग तुम्ही ज्या इमारतींना परवानगी नाही तिथे फ्लॅट खरेदी कसे करता? हे जोखीम नाही का? भविष्यामध्ये अडचण येणार नाही का? बिल्डर तुमच्या ताब्यात देणार, निघून जाणार आणि उद्या जर काही कारवाईची वेळ आली तर काय करणार? जोखीम प्रत्येकाला आहे, ते पण घर हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे। त्या गरजेनुसार माणसांनी नाही का काय पैसे जोडून नाही का घर घेतलेलं असतं, त्या गोष्टीवर नाही का प्रत्येक गोष्टीला बिल्डरच जबाबदार। या गोष्टीत बांधकाम कोण करतंय? बांधकाम बिल्डर करतो। हे बघा, ह्या नागरिकांना काय माहिती इथला सर्वे नंबर, 7-12 नंबर, बांधकाम परवानगी मिळते नाही मिळते, हे बिल्डरचं काम आहे ना। किंवा लाईट मीटर जोडून दिले, लाईट मीटर येऊन जातं ना। हे बघा, लाईट मीटर देणं म्हणजे ते लीगल होत नाही। चिखलीला 36 बंगले कशामुळे तुटले? लीगल नव्हते, लक्षात घ्या। जर एखादी गोष्ट लीगल होऊ शकत नाही तर त्या कस्टमरला, ग्राहकाला हे सांगितलं पाहिजे बिल्डरनी की या परिसरामध्ये इमारतीला परवानगी नाही, तुम्ही जे घर घेताय ते इलीगल आहे। माझा मुद्दा काय आहे की प्रशासनाने पहिले करायला पाहिजे की ह्या एरियामध्ये नाही का राहू नका, दाखव ना, असं डेडिकेशन दाखवा की इथं राहायचंच नाही। मग ह्या गरीब लोकांनी किंवा आम्ही त्यांची फसवणूक जागा घेतली असती, फसवणूक होणार नाही त्यांची, का राहिलो असतो आम्ही इथं, काय काहीच विषय नाही।
आणि हे पाण्याचा प्रश्न आणि कुठलाही प्रश्न नाही का आम्ही कोणत्या नगरसेवकाला विचारावं हेच आम्हाला प्रश्न पडलाय. 4 असल्यामुळे एकाकडे जाऊ तर 3 नाराज होते. नाही पण 4मध्ये काहीतरी नाही का काही 3च जण आले आणि 1 जण गेला किंवा 2 जण आले आणि 1 जण गेला. मग कोण विचारायला नाही का बरेच जण विचारतात पण विचारावं कोणाला आणि कोणाकडे जायचं काय गरज आहे का आम्हाला फक्त एवढीच गरज आहे की बाबा प्रशासनाने का व्यवस्था पुरवली पाहिजे. पालिकेकडे आहे ते अधिकार आहेत नाही येत ऐकली बाब नाही. पालिकेकडे आयुक्त बसतात सगळेच अधिकार आहेत. यांना काय पालिकेला नाही का नगरसेवकच लागतात का की त्यांनीच करावं. हे नगरसेवक सगळे बॉर्डर आहे आपल्या इकडे नाही का इथून वार्ड वेगळा पडतो तिथून वार्ड वेगळा पडतो. इथं नगरसेवक दुभंगलेले मग हे दुभंगले तर किती परत दुभंगले त्यांनी बघावं का नाही इकडे तुम्ही इथं वोटिंग करायला नाही का आमच्या स्वराज्य प्रतिष्ठानच्या नावाने आमचा एक संस्थापद अध्यक्ष येते नवीन भालेकर त्यांच्या नावाखातीर आणि त्यांच्या प्रेरणा खातीर आम्ही सगळ्यांनी नाही का सहमताने नाही का काही मतदान केलं. पण काही गोष्टी तेही नगरसेवक फिरकायला मागत नाही. काम झालं आता काय करायचं तुमचे 5 वर्ष ठाय ठिश आमच्या प्रतिष्ठानाच्या मार्फत आम्ही बाकीचे काम करू. म्हणजे पण ते विशेष तुमचं म्हणणं असं आहे की एकंदरीत हा परिसर बॉर्डरला असल्यामुळे ना तिकडचे लक्ष देत ना इकडचे लक्ष देत आहे की नाही. इकडे आड तिकडे विहीर त्यामुळे मतदार सगळे हवेतच म्हणजे वाऱ्यावर सोडलेले त्यांनी अशा सगळे प्रकारे सोडलेले आहेत. ठीक आहे आणि विषय हरकत नाही. आता आपण महापालिकेवरती फळवाडवरती एक मोर्चा घेऊ आणि त्या ठिकाणी तुम्ही सगळे या तुमचे सगळे प्रश्न सोडवले जातील. थँक्यू.